स्टँडर्ड 10 च्या मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये सिमिलॅरिटी या चॅप्टर मध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा आपण स्टडी करणार आहोत. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम थेरमसाठी कोणत्या कंडिशन्स दिलेल्या असल्या पाहिजेत हे आधी आपण पाहणार आहोत. जर का आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम प्रूव्ह करायचा असेल तर 3 कंडिशन्स आपल्याला दिलेल्या असल्या पाहिजेत. त्यातली जी फर्स्ट कंडिशन आहे ती कंडिशन मध्ये आपल्याला ट्रायंगल दिलेला असला पाहिजे. समजा आपल्याला ट्रायंगल ABC दिलेला आहे या पद्धतीने ट्रायंगल ABC म्हणजे पहिली कंडिशन आपल्याला दिलेली आहे ट्रायंगल ABC. आणि जर का आपल्याला पुढची कंडिशन पाहिजे असेल तर काय द्यायला हवं. ह्या ट्रायंगलच्या 3 साइड्स आहेत AB BC आणि AC. यापैकी कोणत्याही एका साइडला पॅरलल असलेली लाईन दिली असली पाहिजे. समजा आपल्याला BC ला पॅरलल असलेली लाईन दिलेली आहे या पद्धतीने लाईन L ही दिलेली आहे जी लाईन BC ला किंवा साइड BC ला पॅरलल आहे. म्हणजे सेकंड कंडिशन आपल्याला दिलेली असली पाहिजे लाईन L पॅरलल टू BC. आणि थर्ड कंडिशन काय असली पाहिजे की ही जी लाईन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल आहे ती या रिमेनिंग 2 साइड्स ना 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असली पाहिजे. म्हणजे लाईन ही AB ला समजा D मध्ये इंटरसेक्ट करते आणि AC ला E मध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे थर्ड कंडिशन दिलेली असली पाहिजे लाईन L इंटरसेक्ट्स कुणाला इंटरसेक्ट करते ती साइड AB ला D मध्ये इंटरसेक्ट्स साइड AB in D and साइड AC ला ती E मध्ये इंटरसेक्ट करते. इंटरसेक्ट साइड AC in E and AC in E. या 3 कंडिशन जर आपल्याला दिलेल्या असतील तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला काय सांगतो की ही जी लाईन L आहे ही लाईन L या 2 साइड्स आहेत AB आणि AC याला ते डिवाइड करते. AB ला 2 पार्ट्स मध्ये ते डिवाइड करते. AD आणि DB आपण या दोघांचा रेशो घेऊया AD/DB. तीच लाईन AC ला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करते. AE आणि EC या दोन्ही पार्ट्सचा आपण रेशो घेऊया AE/EC. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला असं सांगतो की हे जे 2 रेशो आहेत हे दोनही इक्वल आहेत. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम प्रूव्ह करण्यासाठी ज्या ज्या कंडिशन्स आपल्याला दिलेल्या असल्या पाहिजे या सर्व आपण गिवन मध्ये लिहिणार आहोत. म्हणून आपण त्याला गिवन म्हणणार आहोत. ह्या गिवन कंडिशनची हेल्प घेऊन आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते आपण टू प्रूव्ह मध्ये लिहिणार आहोत. टू प्रूव्ह दिलेल्या कंडिशनची हेल्प घेऊन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. यावरून आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचं स्टेटमेंट बनवता येईल. अलाइन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्टिंग म्हणजे ती इंटरसेक्ट करते. इंटरसेक्टिंग रिमेनिंग 2 साइड्स इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स डिवाइड्स रिमेनिंग 2 साइड्स in the same proportion. आपल्याला हे असं लिहिता येईल if a line is parallel to a side of a triangle and intersects रिमेनिंग 2 साइड्स ज्या उरलेल्या 2 साइड आहेत त्यांना ते
कशी इंटरसेक्ट करते बघा, इंटरसेक्ट्स रिमेनिंग टू साइड्स इन डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये ते इंटरसेक्ट करते, डिस्टिंक्ट पॉइंट्स. देन तर काय, तर ही जी लाईन आहे ती या टू साइड्सना सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. देन लाईन डिवाइड्स टू साइड्स म्हणजे रिमेनिंग साइड्स आहेत त्या, डिवाइड्स टू साइड्स in the same proportion. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यासाठीच्या सर्व स्टेप्स आपण प्रूफ मध्ये घेणार आहोतच, परंतु कोणताही थेरम प्रूव्ह करताना आपल्याला कोणता लॉ, कोणती प्रॉपर्टी किंवा कोणता थेरम वापरायला लागणार आहे हे माहित असलं पाहिजे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा असेल तर आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सचा वापर करायचा आहे. मग जर का आपल्याला प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सचा वापर हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी करायचा असेल तर या फिगर मध्ये प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगलच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या दिलेल्या असल्या पाहिजेत. जर त्या नसतील तर त्या आपल्याला इथे ऍड करायला लागतील आणि ज्या कंडिशन्स आपण इथे ऍड करणार आहोत त्या आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायला लागतील. जर का त्या कंडिशन्स यामध्ये असतील तर कन्स्ट्रक्शनची आवश्यकता नाही. आपण तपासूया आपल्याला कन्स्ट्रक्शनची गरज आहे किंवा नाही. 2 मध्ये जी लेफ्ट साइड आहे ती आहे एडी आणि डीबी, म्हणजे एडी साइड असेल असा ट्रायंगल यात आहे का तपासूया. एडी साइड असेल असा ट्रायंगल आहे, ए डी ई मध्ये एडी आपल्याला बेस घेता येईल आणि जर एडी आपण बेस घेतला तर आपल्याला ट्रायंगलची हाईट तयार करण्यासाठी एडीच्या अपोजिट व्हर्टेक्स ई मधून यावर परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागेल. या पद्धतीने हा परपेंडिक्युलर जर इथे एफ मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ईएफ ही या ट्रायंगलची हाईट असणार आहे. म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायला लागतं इथे, म्हणून आपण कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिणार आहोत. कन्स्ट्रक्शन मध्ये काय लिहायला लागेल, EF perpendicular to AD. Draw EF perpendicular to AD. पुन्हा DB साइड होऊ शकेल असा ट्रायंगल येत आहे का, तर या ट्रायंगल दिसत नाहीये. DB साइड असेल असा, जर का आपण B आणि E हे जोडले म्हणजे सेगमेंट B जर आपण ड्रॉ केला तर आपल्याला ट्रायंगल DBE मिळतो आहे, त्याची साइड DB असणार आहे. आणि म्हणजे आपल्याला ड्रॉ करायला लागतोय सेगमेंट BE. ड्रॉ EF परपेंडिक्युलर टू AD, सेगमेंट BE. हाईट बघूया. जर का आपण DB बेस घेतला तर DB च्या अपोजिट व्हर्टेक्स E मधून यावर परपेंडिक्युलर टाकलेले आहे, त्याची हाईट झालेली आहे. म्हणजे हाईट कन्स्ट्रक्ट करण्याची आवश्यकता नाही. राइट साइडला AE ट्रायंगल होईल. AE साइड असेल असा ट्रायंगल आहे का चेक करूया. AED आहे, ए त्याचा बेस घेता येईल आणि जर आपण ए बेस घेतला तर आपल्याला ट्रायंगल एईडी ची हाईट करण्यासाठी ए च्या अपोजिट व्हर्टेक्स बी मधून ए वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागेल. म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शन इथे करायला लागणार आहे, म्हणजे आपल्याला या ट्रायंगलची हाईट मिळणार. समजा तो परपेंडिक्युलर एफ मध्ये इंटरसेक्ट करतो, मग ही जी परपेंडिक्युलर लेंथ असणार आहे डीएफ ही ट्रायंगल एईडी ची हाईट असणार आहे. म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ DF असं लिहायला लागेल. ड्रॉ सेगमेंट DF, ड्रॉ सेगमेंट DF. आता EC साठी बघूया आपण. EC साठी इथे ट्रायंगल दिलेला आहे, तर EC साठी इथे ट्रायंगल दिला आहे ECB, परंतु EC जर आपण बेस घेतला तर हाईट तयार करण्यासाठी EC च्या अपोजिट व्हर्टेक्स B मधून आपल्याला EC वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागेल. आणि जर का आपण त्याऐवजी सेगमेंट CD ड्रॉ केला तर हाईट कशी करावी, EC बेस असेल आणि EC च्या अपोजिट व्हर्टेक्स B मधून आपल्याला AC वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागेल, तो असणार आहे DF. ऑलरेडी तो ड्रॉ केलेला आहे आणि ट्रायंगल AED ची सुद्धा तीच हाईट आहे. म्हणून आपल्याला ट्रायंगल ECB न घेता आपल्याला ECD घेणं जास्त सोयीचं होणार आहे, म्हणून आपण ड्रॉ करणार आहोत सेगमेंट CD. आपण हे कन्स्ट्रक्शन करत आहोत म्हणून आपल्याला लिहायला लागेल ड्रॉ सेगमेंट
CD, सिमेंट CD. अशा पद्धतीने आपल्याला जे जे कष्ट करायला लागले ते आपण इथे नोट केलेलं आहे. आता या कन्स्ट्रक्शनची आणि गिव्हनची हेल्प घेऊन आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. त्याच्या सर्व स्टेप्स आपण प्रूफ मध्ये लिहिणार आहोत. प्रूफ आपण ठरवलं आहे की आपल्याला हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सची मदत घ्यायची आहे. लेफ्ट साइड आहे AD आणि AD अपॉन DB, म्हणजे AD साइड असेल असा ट्रायंगल आणि DB साइड असेल असा ट्रायंगल आपल्याला निवडायचा आहे. AD सुरुवातीला निवडूया. जर आपण AD आपण निवडला म्हणजे AD जर साइड निवडली तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रायंगल घेता येईल, ट्रायंगल ADE. मग ट्रायंगल ADE मध्ये आपण बेस आणि हाईट लिहूया. इन ट्रायंगल ADE बेस इज इक्वल टू, बेस असणार आहे AD आणि हाईट असणार आहे EF. बेस इज इक्वल टू AD, हाईट इज इक्वल टू EF. त्याचप्रमाणे आपल्याला DB साइड होऊ शकेल असा ट्रायंगल आपण निवडूया. ट्रायंगल DBE इन ट्रायंगल DBE. याचा बेस आणि आपल्याला हाईट घ्यायची आहे. DBE साठी DB आपण बेस घेत आहोत आणि DB च्या अपोजिट व्हर्टेक्स E मधून जो परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे याची लेंथ EF इथे हाईट असणार, म्हणजे बेस DB आणि हाईट EF. बेस इज इक्वल टू DB, हाईट इज इक्वल टू EF. आपल्याला प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स यूज करायचं आहे. आपल्याला चेक करायला लागेल की या दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस किंवा हाईट इक्वल आहेत किंवा नाही. तर इथे आपल्याला लक्षात येईल की बेस आहेत डिफरंट आहेत पण हाईट मात्र सेम आहेत. आणि जर हाईट सेम असतील तर आपण प्रॉपर्टी अशी वापरू शकतो, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. कोणते कोणते ट्रायंगल आहेत? ट्रायंगल ADE आणि दुसरा कोणता ट्रायंगल आहे? ट्रायंगल DBE. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal heights equal is equal to ratio of their corresponding bases. म्हणजे ह्या हाईट असताना त्याचे corresponding bases आहेत ते आपल्याला लिहायला लागतील. AD चा बेस आहे AD आणि DB चा बेस आहे DB. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्या लेफ्ट साइडला AD अपॉन DB आहे. इथे AD अपॉन DB आहे म्हणजे आपल्याला हे लागणार आहे म्हणून आपण नंबर 1 लिहूया. हे आपण का लिहिलं हे यात लिहायला लागेल. ट्रायंगल्स विथ सेम हाईट, हे त्याचं रिझन आहे. ट्रायंगल्स विथ सेम हाईट्स आहेत म्हणून आपण त्यांचा रेशो असा लिहिलेला आहे. आता राईट साइड साठी AE आपल्याला हवा आहे म्हणून AE साइड असेल असा ट्रायंगल AED आपण चूज करूया. इन ट्रायंगल AED, इन ट्रायंगल AED बेस आपण A जर घेतला तर बेस A च्या अपोजिट व्हर्टेक्स D मधून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागेल DF, म्हणजे ही त्याची हाईट असेल बेस AE हाईट DF. बेस AE आणि हाईट इज इक्वल टू DF. आता EC साइड होऊ शकेल असा ट्रायंगल आपल्याला निवडायला लागेल. EC साइड असेल असा ट्रायंगल ECD आपण घेऊया. त्याचा बेस EC असेल आणि जर आपल्याला हाईट हवी असेल तर EC च्या अपोजिट व्हर्टेक्स D मधून आपल्याला लाईन EC वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागेल. तो DF आहे. ही जी परपेंडिक्युलर लाईन DF आहे ही ट्रायंगल ECD ची हाईट असणार आहे, म्हणजे बेस EC हाईट DF. बेस EC आणि हाईट बेस EC आणि हाईट असणार आहे DF. कोणासाठी? ट्रायंगल ECD. इन ट्रायंगल ECD. पुन्हा आपल्याला बघायला लागेल की बेस सेम आहे की हाईट सेम आहे. बेस तर दोघांचे वेगळे आहेत पण हाईट्स दोघांच्या इक्वल आहेत. ज्या वेळेला दोन्ही ट्रायंगलच्या हाईट्स सेम असतात त्यावेळेला आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगलची प्रॉपर्टी वापरायची आहे. ती प्रॉपर्टी आपल्याला असं सांगते, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स कोणते आहेत? ट्रायंगल AED आणि ट्रायंगल ECD with equal heights. रेशो ऑफ
ह्या हाईट असताना बेस काय आहे त्या ट्रायंगलचे ते आपल्याला घ्यायला लागतील. पहिल्या ट्रायंगलचा बेस AE आपण इथे लिहित आहोत. सेकंड ट्रायंगलचा बेस EC आपण डिनॉमिनेटरला लिहित आहोत. जी राइट साइड आहे त्यात AE अपॉन EC इथे AE अपॉन EC हा आलेला आहे इथे AD अपॉन DB AE अपॉन EC. तर हे आपल्याला लागणार आहे आपण नंबर 2 म्हणणार आहोत. आणि हे आपण का लिहिलं तर ट्रायंगल्स विथ सेम हाईट सेम आहेत म्हणून आपण हे लिहिलेलं आहे. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचे आहे त्याचे लेफ्ट साइड AD अपॉन DB ती इथे आहे. राइट साइड AE अपॉन EC ती इथे आहे. आपल्याला हे दोन्ही इक्वल दाखवायचे आहेत. याचा अर्थ असा होतो की इक्वेशन 1 ची लेफ्ट साइड आणि इक्वेशन 2 ची लेफ्ट साइड सुद्धा आपल्याला सेम दाखवायची आहे. आपण चेक करूया दोघं सेम आहे किंवा नाही. इथे न्यूमरेटर आहे एरिया ऑफ ट्रायंगल AD, इथे एरिया ऑफ ट्रायंगल AED. ट्रायंगल ADE म्हणजे हा ट्रायंगल AED म्हणजे हा ट्रायंगल म्हणजे दोन्ही ट्रायंगल सारखे आहेत फक्त त्याची नावं वेगळी म्हणजे न्यूमरेटर सारखे आहेत. आता डिनॉमिनेटर चेक करूया. डिनॉमिनेटर आहे ट्रायंगल DBE म्हणजे हा ट्रायंगल आणि इकडे ट्रायंगल ECD म्हणजे दोन्ही ट्रायंगल आपल्या इथे मात्र वेगळे आहेत. याचा अर्थ न्यूमरेटर जरी सारखे असतील तरी डिनॉमिनेटर हे सारखे नाही. म्हणून आपल्याला डिनॉमिनेटर कसे सेम दाखवता येईल याचा आपण विचार करणार आहोत. डिनॉमिनेटर पुन्हा एकदा पाहूया. एरिया ऑफ ट्रायंगल DB एरिया ऑफ ट्रायंगल ECD हे दोघं इक्वल दाखवतो. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलचे एरिया आपण इक्वल दाखवतो. आणि टू ट्रायंगलचे एरिया इक्वल केव्हा असतात ते आपण रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगलच्या प्रॉपर्टी मध्ये पाहिले. 4 नंबरची जी प्रॉपर्टी होती ती आपल्याला असं सांगते की ज्या वेळेला दोनही ट्रायंगलचे बेस आणि हाईट ह्या सेम असतात इक्वल असतात त्यावेळेला दोनही ट्रायंगलचे एरिया हे इक्वल असतात. आता बघूया दोघांचे बेस किंवा हाईट आपल्याला इक्वल दाखवता येतात का. DBE ECD म्हणजे D त्याची साइड येते ECD मध्ये पुन्हा EC साइड येते. याचा अर्थ दोनही ट्रायंगलचा बेस सेम म्हणून आपण तो बेस घेऊ. ते ट्रायंगल साठी नोट करूया आपण इन ट्रायंगल किंवा दोघांचा बेस सेम आहे म्हणून डायरेक्ट लिहूया आपण बेस ऑफ ट्रायंगल DBE is equal to base of triangle ECD. आणि कोणता बेस आपण घेतो दोघांचा DE. आता प्रश्न राहिला हाईटचा. जर का आपण ट्रायंगल DBE साठी DE हा बेस घेत असू तर हाईट कशी तयार होईल. DE च्या अपोजिट व्हर्टेक्स B मधून आपल्याला लाईन L वर असा परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागेल. समजा तो A मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर BM ही त्याची हाईट असणार आहे. ट्रायंगल ECD साठी DE बेस घेतला आहे. हाईट कशी बनेल. DE च्या अपोजिट व्हर्टेक्स C मधून आपल्याला पुन्हा लाईन D वर असा परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागेल. तो समजा L मध्ये इंटरसेक्ट करतो. आता दोघांचा बेस सेम आहे फक्त हाईट सेम दाखवायची आहे. आपल्याला दाखवायचे की BM आणि CN ह्या इक्वल आहे. आपल्याला माहिती आहे की लाईन L आणि लाईन BC म्हणजे साइड BC म्हणजे लाईन BC हे दोनही पॅरलल आहेत आणि दोनही पॅरलल लाईन मधलं हे डिस्टन्स आहे. जसं रेल्वेचे रूळ असतात. रेल्वेच्या दोन रुळांमधील अंतर कुठूनही घ्या कॉन्स्टंट येणार आहे. तसं लाईन L आणि लाईन BC या पॅरलल आहेत म्हणून त्यामध्ये जे डिस्टन्स आहे BM आणि CN हे सुद्धा इक्वल असणार आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलच्या हाईट या इक्वल असणार आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येईल हाईट ऑफ ट्रायंगल DBE is equal to height of triangle कुठला ट्रायंगल आहे दुसरा ECD is equal to MB is equal to NC MB is equal to NC. याचा अर्थ असा झाला की दोनही ट्रायंगलचे बेसही सारखे आहेत आणि हाईटही सारखे आहे. म्हणजे बेस सारखे हाईटही सारखे म्हणून दोन्ही ट्रायंगलचे एरिया आहे सेम आहे. म्हणून आपण लिहितो therefore एरिया ऑफ ट्रायंगल DBE is equal to एरिया ऑफ ट्रायंगल ECD. दोन्ही ट्रायंगलचे बेस आणि हाईट सारखे असल्यामुळे एरिया आहे सारखे आले. त्याला नंबर 3 आपण म्हणूया. 3 काय सांगता आपल्याला की
area of triangle DBE is equal to area of triangle ECD. म्हणजे इक्वेशन 1 चा डिनॉमिनेटर आणि इक्वेशन 2 चा डिनॉमिनेटर हे दोघे सारखे आले, न्यूमरेटर सारखे होते, डिनॉमिनेटर सारखे झाले. म्हणजे इक्वेशन 3 ची हेल्प घेऊन आपण हे प्रूव्ह करू शकतो की इक्वेशन 1 ची लेफ्ट साइड आणि इक्वेशन 2 ची लेफ्ट साइड ही सेम आहे. आणि जर का दोन इक्वेशनच्या लेफ्ट साइड सेम असतील तर राइट हँड साइड सुद्धा सेम असणार आहे. आणि म्हणून फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 काय म्हणता येईल आपल्याला मग AD upon DB is equal to AE upon EC. आपल्याला बघायला लागेल जे प्रूव्ह करायचं आहे ते पर्यंत आपण पोहोचलो आहोत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AD upon DB is equal to A upon EC आणि आपण तेच मिळवलं आहे AD upon DB is equal to AE upon EC. अशा पद्धतीने आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कसा प्रूव्ह करायचं हे पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॉर्नर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम त्याचप्रमाणे थेरम ऑफ एंगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल आपण पाहणार आहोत. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले आभार.